अजित पवारांचा मृत्यू हा अपघात की घातपात हा तपासाचा हेतू असल्याचं सीआयडीनं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। भरपूर पुरावे गोळा केले असल्याचं सीआयडीनं सांगितलेलं आहे। सर्व माहिती घेऊन निष्कर्ष काढणार असंही त्यांनी म्हटलंय। तसंच घातपात आढळला तर गुन्हा दाखल करू असंही सीआयडीनं स्पष्ट केलंय। विमान अपघाताचा तपास योग्य दिशेनं सुरू असून योग्य कलमाखाली गुन्हे दाखल करणार असल्याचंही सीआयडीनं स्पष्ट केलंय। थोडक्यात जर या तपासामध्ये घातपात म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसी कट वगैरे किंवा क्रिमिनल निग्लिजन्स, कुठला रॅश ऍक्ट, कुठला निग्लिजंट ऍक्ट किंवा कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य जसे की इलिगल ओमिशन इत्यादी असे निष्पन्न झाल्यास यंत्रणा ही म्हणजे सीआयडी ही योग्य अशा कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याचा उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये अभियोग चालवण्याची तजवीज ठेवलेली आहे। सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तपासामध्ये टाइमलाईन्स नसतात। पर्टिक्युलरली हा जो तपास आहे याच्यामध्ये मल्टिपल आपल्याला एजन्सीज म्हणण्यापेक्षा मी म्हणेन मल्टिपल एजन्सीज हा शब्द वापरतो, या इन्व्हॉल्ड आहेत, ज्याच्यामध्ये ठिकठिकाणून आपल्याला एक्सपर्ट ओपिनियन डेटा हार्वेस्टिंग करायला लागेल। याच्यामध्ये या सर्व गोष्टी करायला जो वेळ लागतो तो लागणारच आहे। मात्र मी तुम्हाला खात्रीशीर सांगत आहे की तपास अतिशय योग्य वेगाने आणि अतिशय योग्य दिशेने चालू आहे। सीआयडी अधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेनंतर रोहित पवार यांनी बारामतीहून थेट पुणे गाठून सीआयडीचं कार्यालय गाठलं आणि तपासाच्या गतीची माहिती घेतली। या अधिकाऱ्यांची प्रेस बघितली, ती प्रेस कुठेही त्याच्यामध्ये कुठलीही माहिती ही मीडियाला सांगण्यात आली नाही। आम्ही करतोय, आम्ही ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्टवर इन्व्हेस्टिगेशन करतोय, आम्ही बरीच माहिती गोळा केली, आम्ही करतोय, योग्य दिशेनं आम्ही त्या ठिकाणी नेऊ, याच्यावर त्यांनी त्या ठिकाणी बोलले। आता त्यांना आम्ही विचारलं की साहेब, तुमची प्रेस आम्ही सुद्धा बघितली, प्रेस आम्ही बघितल्यानंतर आम्हाला असं वाटलं की तुम्ही कुठंतरी हा जो DGCAचा रिपोर्ट आहे, या रिपोर्टबद्दल जे परवा आलाय 24 तारखेला, तो रिपोर्टबद्दल तुम्ही काहीतरी प्रेसला सांगाल की आमच्याकडे रिपोर्ट आलाय। तिथं चर्चा करत असताना त्यांचं म्हणणं आलं की हा रिपोर्ट अजूनपर्यंत आम्ही बघितलेला नाही।